नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 12 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो मानिनी एकटीच बसलेली असते आणि तेव्हा तिला वसुंधरा जे काही बोललेली असते ते आठवत असते। ती म्हणालेली असते की अगं मानिनी, तुला कळत कसं नाही? अगं बघ ना, पार्थ आणि नंदिनी बदललेले आहेत, ते खुश नाही आहेत, हे का दिसत नाही आहे गं तुला? असा ती विचार करत असते आणि तिचं बोलणं तिला आठवत असतं। इतक्यातच नंदिनी तिथं येते आणि ती मानिनीला आई आई अशी 2 वेळेला हाक मारते। तर तेव्हा मानिनी भानावरती येते। तर नंदिनी, अहो आई, तुम्ही कुठे हरवला होतात असं तिला विचारते। तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, अगं नाही, ते ना मी विचारत होते थोडी, आणि तू आज लवकर बाहेर पडत आहेस का असं तिला म्हणत असते। आणि आणखीन कुठे वेगळीकडे जायचं आहे का गं तुला असं तिला विचारते। तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की नाही नाही, मला तर आनंद निवासमध्येच जायचं आहे, पण थोडं जरा काम होतं ना, म्हणून मी आज जरा लवकर निघालेले आहे। तर तेव्हा आता मानिनी तिला प्रश्न करते की जीवा कुठं आहे? तर तेव्हा नंदिनी थोडंसं वरच्या दिशेने बघते आणि मानिनीला म्हणते की आई, ते ना अंघोळीला गेलेले आहेत, आता मी निघू का असं म्हणून ती पटकन निघायचा प्रयत्नात असते। तर तेव्हा मानिनी परत तिला थांबवते आणि म्हणते की अगं तो अंघोळीलाच गेलेला आहे ना, मग येईलच की इतक्यात, अगं तो सोडेलच ना तुला। तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नको आई, आणि माझ्यामुळे ना त्यांची घाई गडबड होते, शिवाय ना त्यांना गडबडीमध्ये नाश्तासुद्धा उरकायला लागेल आणि मी निघते पटकन असं म्हणून ती चाललेलीच असते। तर तेव्हा मानिनी उठून उभी राहते आणि परत नंदिनीला थांबवते आणि म्हणते की अगं बायकोसाठी नवऱ्याची थोडी धावपळ झाली तर हरकत नाही। तर तेव्हा आता नंदिनी परत आडेवेडे घ्यायचा प्रयत्न करू लागते आणि आता मानिनी डायरेक्टच नंदिनीला प्रश्न विचारते की अगं नंदिनी, तू जीवापासून पळण्याचा प्रयत्न करत आहेस का गं असं तिने विचारल्यानंतर आता नंदिनीला मात्र धक्काच बसतो। तर आता मानिनी परत तिला म्हणते की म्हणजे तो अंघोळीला गेलेला असतानाच तुला पटकन बाहेर पडायचं आहे का? तर तेव्हा आता नंदिनी मानिनीसोबत खोटं बोलू लागते। तिला म्हणते की अहो आई, नाही नाही, असं काहीच नाही, आणि तुम्हाला असं का वाटतंय? तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की कारण ना जीवाने तुला सोडायला यावं अशी तुझी इच्छा असायची पूर्वी, म्हणजे ना तसं मला तुझ्या बोलण्यातून वागण्यातून वाटायचं, पण आता तो सोडायला यायला तयार आहे, पण तू काही ना काहीतरी कारण काढून ना एकटीच निघून जातेस, असं का वाटते मला असं ती तिलाच प्रश्न करते। तर तेव्हा नंदिनी थोडीशी हसू लागते आणि तिला म्हणते की नाही हो आई, असं खरंच काही नाही, ॲक्च्युली ना मला खरंच आज आनंद निवासमध्ये ना महत्त्वाचं काम आहे, म्हणूनच मी लवकर निघालेली आहे। आणि काय आहे ना, आज आनंद निवासला मिस्टर आणि मिसेस महाजनी येणार आहेत। ते ना आपल्या देशात राहत नाहीत, ते बाहेरच्या देशात राहतात आणि नेमके ते आज भारतात आलेले आहेत आणि शिवाय ते आज मुंबईत आहेत आणि आज ना ते आनंद निवासला भेट देणार आहेत। त्यांची खूप मदत होत असते, शिवाय म्हणजे आर्थिक मदत होत असते त्यांची, सो त्यांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणूनच मी जात आहे असं म्हणून ती परत चाललेली असते। तर तेव्हा मानिनी परत तिला थांबवते आणि हो पण जीवा असं म्हणत असते। तर तेव्हा नंदिनी परत मानिनीला म्हणते, हो असू देत ना आई, त्यांनी विचारलं ना तर त्यांना सांगा की मी निघून गेले म्हणून, असं सांगून ती अखेर तिथून निघूनच जाते। तर तेव्हा आता मानिनी खूपच काळजीत पडते आणि ती आता मनातल्या मनात बोलू लागते की का गं तू असं वागायला लागलेली आहेस नंदिनी? वसुताई म्हणाल्या ना तसं खरंच तुझ्या वागण्यामध्ये बदल झाला आहे अगं। अगं बाकी कोणी नाही, पण तू माझी पहिली आणि शेवटची आशा आहेस, निदान तू तरी असं वागू नकोस, देवा वसुताईंची बत्तीशी वटायला नको, असा ती सर्व काही विचार करत असते। तर नेमकं तेव्हा दुसरीकडे वसुंधरा फोनवरती बोलत असते आणि म्हणते की वटणार, माझी बत्तीशी नक्कीच वटणार, आणि ती रम्यासोबतच बोलत असते। तिला म्हणते की अगं रम्या, मी जे बोलते ना ते खरं होतंच। तर तेव्हा रम्यासुद्धा म्हणते अगं हो, आणि हे बघ ना, काल रात्री ना पार्थचा मेसेज आला की उद्या ऑफिसला लवकर निघूयात, म्हणून मी अगदी इमानदारीने अलार्म लावला आणि झोपले। सकाळी ती काव्य कुठं होती ती काय माहिती, पण सकाळी पार्थ आला आणि आम्ही इथे ऑफिसमध्ये पोहोचलो सुद्धा, असं ती एकदम आनंदाने सांगत असते। तर तेव्हा वसुंधरासुद्धा खुश होते आणि खरं की काय असं रम्याला विचारते आणि पुढं ती म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का रम्या, रोज सकाळी ऑफिसला जाताना ना पार्थने असंच रोज काव्याला चकवायला पाहिजे। तर रम्यासुद्धा म्हणते हो ना, काय मजा येईल, आणि आज सकाळी काय झालं माहिती आहे का, आम्ही सकाळी निघालो त्यामुळे ना रस्ते सगळे मोकळेच मिळाले आम्हाला, लॉंग ड्राईव्ह, लॉंग रूट, आणि गाडीमध्ये मी, पार्थ आणि किशोर कुमार, वा वा वा, काय मस्त वाटत होतं, आणि अगं हा प्रवास ना संपूच नाही असं वाटत होतं मला। आणि तुला सांगू का, पार्थने ना मी हट्ट धरला म्हणून आमच्या नेहमीच्या ठिकाणी त्याने गाडी थांबवली, मग ना आम्ही गरमागरम इडली सांबार खाल्ला, इडली सांबार आणि फिल्टर कॉफी, लाईक ओल्ड टाइम्स, असं ती सर्व काही तिला आनंदातच सांगत असते। तर तेव्हा वसुंधरासुद्धा खुश होते आणि म्हणते की वा वा वा, म्हणजे सगळं कसं अगदी तुझ्या मनासारखं होत आहे, बरोबर ना?
तर तेव्हा रम्या म्हणते हो माझ्या मनासारखं होत आहे, पण रिझन अगं यामागचं कारण कुठं कळलेलं आहे अजून. अगं पार्थ त्या काव्याला टाळतो हे खरं आहे, पण का कशासाठी? तर वसुंधरा म्हणते अगं तेच तर शोधून काढायचं आहे ना आपल्याला. तर रम्या तिला म्हणते अगं आई हे तू लक्षात ठेव म्हणजे झालं, कुठलंही कारण न देता आज सगळं काही शोधून काढ. तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं हो ग बाई नाही कारण देणार आहे. हे बघ आता थोड्या वेळाने ना काव्या क्लासला जायला निघेल. एकदा का ती क्लासला गेली ना की मग मी तिच्या खोलीमध्ये शिरेन, तिची अख्खी खोली पिंजून काढेन आणि जर समज माझ्या हाती काही लागलं ना तर मी लगेच तुला फोन करून कळवेन, मग तर झालं ना. तर तेव्हा रम्या म्हणते ओके ओके आणि आता ना मला जावं लागेल, पार्थ वाट बघतोय, क्लायंट येत आहेत, पण आज कुठल्याही परिस्थितीत मला गुड न्यूज हवीच. तर तेव्हा वसुंधरा म्हणते मिळेल नक्की मिळेल, यू डोंट जस्ट वरी, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. तर मित्रांनो आता इकडे जीवा आता आंघोळ करून बाहेर येतो आणि आपलं डोकं पुसत मी काय म्हणत आहे असं बोलत असतो, तर तेव्हा तिथे समोर नंदिनी गायबच झालेली असते. तर तेव्हा जीवा तिला शोधू लागतो आणि म्हणतो की अरे बापरे ही चकाचक बाई गेली वाटतं, असं म्हणून तो गडबडीने कपडे घालू लागतो आणि म्हणतो की ही नाश्ता करून पळायच्या आत मला हिला गाठलं पाहिजे आणि एक काम करतो मी ना आज हिला आईसमोरच विचारतो, म्हणजे ना ती नाही म्हणूच शकणार नाही. आणि वा वा तसा तू हुशार आहे जीवा, आणि पण अरे टाइमपास होत आहे खूप, असं म्हणून तो गडबडीने आवरून खाली पळतच सुटतो. तर आता इकडे खाली मिथुन काका कोडी सोडवत सोडवत मानिनीच्या दिशेने येत असतो आणि म्हणत असतो की 11 उभा 3 अक्षरी शब्द काय असेल वहिनी, मला ना कोडच सुटणं झालं आहे, आय डोंट लाईक दिस राईट नाव. तर तेव्हा मानिनी मिथुन काकाला म्हणते अहो जीवा काय 100 वर्षाची आंघोळ करत आहे काय काय हो. तर इतक्यातच जीवासुद्धा तिथं धावत धावत येतो. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो हा काय आला जीवा, त्याला तर 100 वर्ष आयुष्य आहे. तर तेव्हा जीवा गुड मॉर्निंग करत गडबडीने बसत असतो आणि मानिनी त्याला म्हणते तू बस मी लवकरच चहा आणते तुझ्यासाठी. तर तेव्हा मिथुन काका त्याला म्हणतो झाकपाक आंघोळ झाली वाटतं राजेशाही तुमची. तर तेव्हा जीवा ओरडतो आणि म्हणतो की अगं नंदिनी माझं अंड खाऊन झालं ना की मी तुला ड्रॉप करायला येईन ओके ना. तर तेव्हा मानिनी आतमधून ओरडून सांगते की अरे जीवा नंदिनी इथं नाही आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो की अगं ती रूममध्ये सुद्धा नव्हती, मला वाटलं ती किचनमध्ये असेल. तर तेव्हा आता मिथुन काका एकदमच म्हणतो की उशीर, अरे बापरे मला तर 3 अक्षरी 11 उभा शब्द सापडला उशीर. तर मानिनी आतून म्हणते की तोच झाला आहे जीवाला, ती गेली लवकरच निघून आनंद निवासला. तर तेव्हा जीवा वैतागतो आणि म्हणतो की अरे अशी कशी काय गेली, थांबायचं ना थोडा वेळ. तर तेव्हा मिथुन काका त्याला म्हणू लागतो की अरे काय हे तुझं बैल गेला आणि झोपा केला असं नसतं ते, अरे रूममध्ये काय मेकअप करत बसला होतास काय तू, लवकर आवरून खाली यायचं ना, आय डोंट लाईक दिस. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे आज 5 मिनटं लवकर आवरले मी, तुला काय माहिती. तर तेव्हा मिथुन काका त्याला म्हणतो बरं असू देत, आता गेली ती नंदिनी, आता तोंड वाकडं करून बसू नकोस, मला कोडं सोडवायला मदत कर चल. तर तेव्हा जीवा त्याच्यावरती वैतागतो आणि म्हणतो अरे तुझी तू सोडव रे कोडी, अरे इथं माझ्या आयुष्याची कोडी सुटना झाली आहेत. तर तेव्हा आता मानिनी आतून त्याच्याकडेच बघत असते आणि त्याला विचारते की अरे जीवा तुला कसली कोडी पडलेली आहेत. तर तेव्हा आता जीवाला धक्काच बसतो आणि तिला म्हणतो नाही नाही अगं काही नाही, ते आपलं असंच. तर तेव्हा मिथुन काका त्याला म्हणतो अरे काही नाही म्हणजे काय, मला ना फक्त एक शब्द सुचव म्हणजे माझं अख्खं कोडं सुटेल. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे काहीतरी फोर्स करू नकोस रे, मला नाही आहे ना मूड, तुझं तू सोडव ना कोडी. आणि परत त्याच्याजवळ थोडासा जातो आणि त्याला हळू आवाजात म्हणतो अरे बरं ते सगळं सोड, ते जरा बाजूला ठेव, अरे मी देतो रे तुला मिक्सर. आणि बरं मला एक गोष्ट सांग, अरे नंदिनी माझ्यावरती रागावले रे आणि तिला कसं म्हणवू मला सांग ना प्लीज. अरे काय झालं ना, ती सतत माझ्यावरती चिडचिड करते, रागावली अरे ती माझ्यावरती. अरे आधी ती अशी नव्हती रे, ती आता ना माझ्यामुळे अशी झालेली आहे, काय करू सांग ना मी, बोल ना पटकन प्लीज प्लीज बोल ना. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो अरे थांब जरा 11 उभं काय आहे, जरा मला कोडं सुटू देत थांब. तर तेव्हा मिथुन काका परत पुढे बोलू लागतो की 17 उभं तोंडात टाकताच विरघळते, जिभेला चटक लावते, घरात पण बनवता येते, बाहेर रस्त्यावर खाल्लं तर उत्तम, 4 अक्षरी शब्द आहे आणि विचार कर, 4 अक्षरी शब्द आहे, प्लीज विचार कर ना. तर तेव्हा जीवा त्याच्यावरती वैतागतो आणि म्हणतो की अरे मी काय बोलतोय आणि तुझं काय चाललंय. तर मिथुन काका त्याला म्हणतो अरे जरा विचार कर ना, मला एकच शब्द सुचव, मी तुला मदत करेन. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो बरं ठीक आहे, परत बोल. तर तेव्हा मिथुन काका सांगतो की हां घरात पण बनवता येते, पण रस्त्यावर खाल्लं तर अतिउत्तम, 4 अक्षरी शब्द आहे, असं त्यानं म्हटल्यानंतर जीवा पटकन त्याला म्हणतो अरे पाणीपुरी. तर तेव्हा मिथुन काका जामच खुश होतो, म्हणतो अरे पाणीपुरी, आय लाईक दिस पाणीपुरी, आपण रस्त्यावर खाऊयात पाणीपुरी, मला पाणीपुरी प्रचंड आवडते, असं म्हणून तो खूपच खुश होतो. तर तेव्हा त्या जीवा त्या विचारात जातो ज्यावेळेस ते नंदिनी आणि तो रस्त्यावरती पाणीपुरी खात असतात आणि त्यावेळेस नंदिनी मात्र एकटीच पाणीपुरी खात असते आणि जीवा तिच्याकडे एकसारखा बघत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते हवी आहे का पाणीपुरी. तर तेव्हा जीवा नाही असंच म्हणत असतो. तर नंदिनी त्याला परत म्हणते अरे मस्त आहे एकदम,
आणि तेव्हाच मिथुन काका परत ओरडतो, आय लाईक दिस पाणीपुरी. तर तेव्हा जीवासुद्धा एकदम एक्साइटमेंटमध्ये उठून उभा राहतो आणि म्हणतो, आय लाईक दिस पाणीपुरी ऑल्सो. आज ना फक्त आज बसंती नाही पाणीपुरी खायगा, आज अख्खा गाव पाणीपुरी खायगा, असं म्हणून तो धावतच तिथून पळत जातो. तर तेव्हा मिथुन काका ओरडू लागतो, अरे ठाकूर को हात नाही उसको भी खिला पाणीपुरी, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा जीवा मात्र पळूनच जातो. तर इतक्यात मानिनी बाहेर येते आणि जीवाला ओरडू लागते, अरे जीवा चहा तरी पी ना. तरी सुद्धा जीवा धावत पळूनच जातो. तर मानिनी मिथुन काकाला विचारते, काय झालं, हा असा अचानक धावत पळत कुठे निघून गेला. तर तेव्हा मिथुन काका तिला म्हणतो की तो ना कुठल्या तरी बसंतीला शोधायला गेलाय. तर तेव्हा मानिनी म्हणते, कुठल्या तरी बसंतीला म्हणजे काय, याची बसंती म्हणजे नंदिनीच असणार ना. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, येस आय लाईक दिस, असं म्हणून तो चहा आपल्या हातामध्ये घेतो. तर मानिनी परत विचारात पडते. तर आता इकडे मित्रांनो आनंद निवासमध्ये नंदिनी त्यांच्या कलिग्सना सांगत असते की इथं ना आपल्या आनंद निवास आणि आनंद निवासमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचं त्यांच्यावरती छान इम्प्रेशन पडले, छान इम्प्रेशन पडलं पाहिजे. काय आहे ना, आपण इतकी मेहनत घेतो, छान काम करतो, त्यांनाही वाटलं पाहिजे ना की त्यांनी दिलेल्या पैशाने आपण अगदी उत्तम संस्था चालवतोय. काय आहे ना, महाजनीसारख्या माणसांची आणि त्यांच्या फंडिंगची ना आपल्याला फार गरज आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यात कुठलीही कमतरता नाही राहिली पाहिजे. आणि खाण्यापिण्याची छान व्यवस्था करा आणि ताई मिनरल वॉटरच्या बाटल्या मागवून घ्या, असं ती सांगत असते. आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत का नाहीत ते चेक करा, असं ती बोलत असताना तिचा मोबाईल बाजू लागतो. तर तेव्हा नंदिनी मी आलेच असं म्हणून तो फोन रिसीव करते आणि तिथून आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा आता नंदिनी आतमध्ये निघून गेल्यानंतर ती ताई परत त्या सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की ऐका, जर मी काय सांगत आहे ना ते नीट ऐका. आत्ताच ना मला जीवाचा फोन आलेला होता, तो ना आत्ता इथं येतोय काहीतरी मोठं सरप्राईज द्यायला. असं त्या सर्वांनी ऐकल्यानंतर सरप्राईज म्हणून असं खुश होतात. तर तेव्हा दुसरी ताई म्हणते की अगं पण आपल्याकडे तर आत्ता गेस्ट येणार आहेत ना. तर ती ताई सगळ्यांना सांगू लागते की अगं गेस्ट तर येणारच आहेत, पण जीवा म्हणालेला आहे की मी सगळं काही खाणंपिण्याचं बघतोय, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. तर तेव्हा आता दुसरी ताई तिला विचारते की अगं पण आता मॅडमनी सांगितलेलं आहे त्याचं काय. तर तेव्हा ती ताई सांगते, हो माझं त्याच्याशी बोलणं झालेलं आहे, तो बघणार आहे सगळं काही. तर तेव्हा आता ती ताई म्हणते, बरोबर ठीक आहे, मग तर छानच झालं. आणि आता आपण एक काम करूया, आता मॅडमांना सांगूयात ना आपण हे सगळं काही. तर तेव्हा ती ताई सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की अगं नाही, त्यांना सांगायचं नाही आहे, त्यानं सांगितलेलं आहे की तो इथं येईपर्यंत हे सगळं काही सरप्राईज ठेवायचं आहे. तर इतक्यातच नंदिनी परत फोनवरती बोलत मागं येते. तर तेव्हा सर्वजणी परत शांत होतात. तर नंदिनी त्यांच्याकडे बघून काय झालं असं शंकेने विचारते. तर तेव्हा त्या सगळेजणी कुठे काय, काहीही नाही असं बोलू लागतात. तर तेव्हा नंदिनी परत त्यांना विचारते काय झालं, पण सगळ्याजणी एवढं हसताय कशासाठी. तर तेव्हा ती म्हणते की काही नाही मॅडम, काहीसुद्धा नाही झालं. तर तेव्हा नंदिनी चक्क त्यांच्यासमोर हातच जोडते आणि म्हणते की प्लीज मी कृपा करून विनंती करते, आज सगळं काही छान झालं पाहिजे आणि काहीही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर तेव्हा ती ताई म्हणते, हो होणार, सगळं काही छानच होणार. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नक्की ना, ठीक आहे मग आता आवरा पटकन. तर तेव्हा त्या सगळीजणी होच म्हणत असतात. तर नंदिनी आता ओरडते, अरे चला, असं म्हटल्यानंतर त्या सगळीजणी धावत तिथून निघून जातात. तर नंदिनी म्हणते, अरे काय चाललं यांचं, मला तर काही कळेनासच झालंय. तर मित्रांनो आता इकडे घरी मानिनी वसुंधरासाठी कॉफी करून देते आणि तिला विचारते कशी झाली आहे ताई कॉफी. तर तेव्हा वसुंधरा तिला सांगते, अगं एकदम मस्त झालेली आहे. इतक्यातच मित्रांनो काव्या तिथे स्वयंपाकघरामध्ये येते. तर तेव्हा मानिनी आता काव्याला विचारते, अगं काव्या तू होतीस कुठे. तर तेव्हा वसुंधरा सुद्धा आता काव्याला विचारते की अगं हो तू होतीस कुठे, तुझी खोली तर रिकामीच होती. तर तेव्हा आता काव्या तिला विचारते की पण मी माझ्या खोलीत नव्हते, हे तुम्हाला कसं काय कळालं. तर तेव्हा मात्र आता वसुंधरा गडबडून जाते. तर काव्या परत तिला विचारते, तुम्ही माझ्या खोलीमध्ये गेला होतात का. तर वसुंधरा आता शांतच होते आणि परत ती गडबडू लागते आणि काय असं परत तिला विचारते. तर तेव्हा काव्या आता वसुंधराला इशाऱ्यानेच विचारू लागते. तर तेव्हा आता वसुंधरा सुद्धा नाटक करू लागते. ती म्हणते की अगं हो मी गेले होते ना तुझ्या खोलीमध्ये, मी म्हटलं तू अभ्यास करत असशील, दमली असशील, तुला म्हणावं की चल बाई आपण कॉफी पिऊ म्हणून आले होते, पण काय उपयोग, बघते तर तुझी खोली रिकामीच होती. तर तेव्हा काव्या तिला सांगते, अहो मी गच्चीवरती गेले होते, पहाटेपासून आम्ही गच्चीवरतीच अभ्यास करत होते. तर तेव्हा मानिनी म्हणते, हो का, तुला आवडतं का गच्चीवरती. तर तेव्हा काव्या तिला सांगते की कसं असतं ना काकू, कधी कधी ना आवडीपेक्षा गरज महत्त्वाची असते. तर तेव्हा मानिनी तिला का ग असं विचारते. तर काव्या सांगू लागते की आपल्या घरात ना भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट राहतात आणि ते घोरण्याच्या बाबतीत सुद्धा नंबर 1 आहेत. एकदा का त्यांची घोरण्याची गाडी सुरू झाली ना की त्यांच्या गाडीला ब्रेक लागत नाही, असं ती सांगत असताना मानिनी मात्र मोठ्याने हसत असते.
तर काव्या म्हणते की त्या आवाजात ना थोडंसं डिस्टर्ब होत होतं, म्हणून मी गच्चीवरती जाऊन अभ्यास करत होते. आणि परत विचारते की बाय द वे ते गेले आहेत का ऑफिसला? तर तेव्हा मानिनी त्याला सांगते की अगं हो, तो केव्हाच गेला आहे, आज लवकर जायचं होतं, काहीतरी मीटिंग आहे असं म्हणत होता आणि इतका लवकर गेला आहे की त्याने आज डबासुद्धा नेलेला नाही आहे. आणि मग मी त्याला म्हणाले की जा बाबा तू लवकर जा, मी सगळं काही नंतर करते आणि मग तुला नंतर डबा पाठवते. आणि आज नेमकी नंदिनीसुद्धा नाही आहे आणि मागच्या वेळी तुला आठवते ना की असंच पार्थ डबा न घेता घाईघाईत निघून गेलेला होता, तेव्हा तिनेच खिचडी केली होती आणि तेव्हा तूच नव्हतास का नेलास डबा, असं तिने म्हटल्यानंतर आता काव्याला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस ती खिचडी घेऊन पार्थच्या ऑफिसमध्ये गेलेली असते. आणि तेव्हा पार्थने तिला विचारलेलं असतं की इकडे कसे काय आलात? तर तेव्हा काव्या त्याला म्हणालेली असते की रागारागात काय करणार, देशमुखांचं बाळ उपाशी होतं ना. तर तेव्हा पार्थ बाळ असं म्हणून हसत असतो. तर काव्या परत त्याच्यावरती ओरडते, हसू नका, तुमचा उपास आहे म्हणून मला यायला लागलेला आहे इकडं. तर तेव्हा पार्थ आनंदातच तिला विचारलेलं असते की माझ्यासाठी तुम्ही इकडे आलात? तर आता ते सर्व काही आठवल्यानंतर काव्या मानिनीला म्हणते की काकू मी काय म्हणते, आज मी त्यांच्यासाठी खिचडी केलं तर चालेल का, असं तिने विचारल्यानंतर मानिनी मात्र खूपच खुश होते आणि तिच्याकडे एकसारखी बघत राहते आणि तिला म्हणते अगं हो, अगं अगदीच चालेल, आणि अजून तसे 2 तास आहेत, आपण गरम पाण्यात भिजवूयात साबुदाणा, मग फुलेल ना तो साबुदाणा. तर तेव्हा काव्यासुद्धा खुश होते आणि म्हणते हो ना, मग चालेल तर मग. आणि मग आपण एक काम करूया, तुम्ही मला सांगा खिचडी कशी करायची ते, म्हणजे तसं मला माहिती आहे पण पार्थना कशी आवडते ना ते तुम्ही मला सांगा, तुम्ही जसं जसं सांगाल ना तसं तसं मी करेन. तर तेव्हा मानिनी तिला चालेल चालेल असं म्हणत असते. तर तेव्हा वसुंधरा आता काव्याला म्हणते की काव्या तू खिचडी करणार आहेस, पार्थसाठी खिचडी करणार आहेस, असं तिने विचारल्यानंतर काव्या तिला म्हणते हो, काय हरकत आहे. तर तेव्हा वसुंधरा आता थोडासा मूड चेंज करते आणि म्हणते की हरकत कशाची असणार आहे, अगं पण तुला अभ्यास नाही आहे का, क्लासला नाही जायचं का तुला? तर तेव्हा काव्या तिला म्हणते आत्याबाई काहीसुद्धा काळजी करू नका, मी आजच्या काळातली मुलगी आहे जी ना स्वयंपाक, घरातली कामं, अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी एकावेळी करू शकते, हुशार आहे मी, असं म्हणून ती हसत असते. तर तेव्हा मानिनी आता काव्याला विचारते पण खरंच करशील ना तू? तर तेव्हा काव्या म्हणते अहो काकू त्यात काय आहे एवढं, आता श्रीखंड केलं, छोले केले, मग ही खिचडी किस खेत की मुली है. तर तेव्हा आता वसुंधरा काव्याच्या कपाळालाच हात लावते आणि म्हणते की अगं ये मुली, बरं आहे ना तुला, काय म्हणजे अचानक एवढा उत्साह कुठून आलेला आहे तुझ्यात एवढा? तर तेव्हा आता काव्या हसू लागते आणि वसुंधराला म्हणते आत्याबाई तुम्ही आणि तुमचे विनोद, काय हरकत काय आहे माझ्या उत्साहाला? तर तेव्हा मानिनी काव्याला म्हणते अगं काव्या आम्हाला ना सवय नाही आहे ना असा ऐकण्याची की तू पार्थसाठी काहीतरी करतेस, त्याहून स्वयंपाकघरामध्ये काहीतरी करणार आहेस, म्हणून ना आम्हा दोघींनाही आश्चर्य वाटते आणि म्हणून सुद्धा आम्ही दोघींना असं रिॲक्ट करतोय आणि तू वाईट वाटून घेऊ नकोस हा, असं ती म्हणते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते अहो काकू मी काही वाईट वगैरे वाटून घेत नाही आहे आणि खरं तर ना या सगळ्यावरती तुमची ही रिॲक्शन ऑब्व्हियसच आहे आणि आत्याबाईंची यावरती सगळ्याची रिॲक्शन तर प्रेडिक्टेबलच होती माझ्यासाठी, असं तिने म्हटल्यानंतर आता वसुंधरा थोडीशी रागाला येते आणि हो का असं तिला म्हणू लागते. तर तेव्हा काव्या आता हसू लागते आणि म्हणते की अहो गंमत केली हो, आणि लगेच काय चिडताय एवढं, जरा हसा. आणि तेव्हा वसुंधरा थोडीशी नॉर्मल झाल्यानंतर काव्या परत तिला म्हणते अजून एक शॉक देऊ का तुम्हाला? तर तेव्हा आता वसुंधरा थोडीशी परत घाबरतेच आणि अगोबाई असं म्हणू लागते आणि परत तिला विचारते की 1 मिनिट थांब, अजून एखादा शॉक आहे का? तर काव्या म्हणते की मी ही खिचडी फक्त करणार नाही आहे, तर ही खिचडी ना मी स्वतः पार्थसाठी ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे, असं तिने सांगितल्यानंतर मात्र वसुंधराला मोठा धक्काच बसतो आणि ती डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की अरे देवा, मी हे खरंच नीट ऐकते ना मानिनी, असं तिला विचारते. तर तेव्हा मानिनी सुद्धा हसत हसत हो असं तिला सांगते. तर वसुंधरा काव्याला विचारते की अगं कशाला एवढं सगळं करतेस, अगं तू एक काम कर, तू क्लासला जा ना, ते सगळं महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी, अगं खिचडी बिचडीचं मी आणि मानिनी बघू, काय गं मानिनी, असं ती म्हणत असते. तर तेव्हा मानिनी म्हणते आहो ताई कशासाठी, ती एवढं म्हणते करायचंय तिला तर करू देत ना. आणि खरंच असं म्हणून ती आता काव्याला सांगू लागते की आपण ना अगोदर साबुदाणा कसा भिजवायचा ना ते शिकूयात, कारण ती ना महत्त्वाची पायरी आहे खिचडीमध्ये, असं म्हणून तिला आता साबुदाणा आणायला सांगते. तर तेव्हा वसुंधरा वैतागून म्हणते काय पायऱ्या चढायच्या आहेत ना त्या चढा. तर तेव्हा आता काव्या साबुदाणा आणि पाणी वगैरे घेऊन येऊ लागते आणि खिचडी करायची तयारी करू लागते. तर तेव्हा आता वसुंधरा मात्र बाहेर येते आणि मनातल्या मनात बोलू लागते की या काव्याला अचानक काय झालेलं आहे, आणि मला तर आता असं वाटायला लागलेलं आहे की हिची खिचडी शिजेल पण माझी खिचडी मात्र कच्चीच राहणार आहे आज. आता जोपर्यंत ही आवरून निघणार नाही ना तोपर्यंत मला काय हिच्या खोलीमध्ये जाता येणार नाही. मध्येच काय अक्कल सुचली काव्याला पार्थसाठी खिचडी करायला, असं म्हणून ती वैतागतच असते आणि ही मुलगी म्हणजे ना खरंच वैताग आहे माझ्यासाठी.
असं ती सर्व काही बोलत असते। तर आता मित्रांनो इकडे ऑफिसमध्ये पार्थ आणि रम्या बसलेले असतात। इतक्यात रम्याचा मोबाईल वाजू लागतो। तर तेव्हा पार्थ तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि वसू आत्याचा फोन आहे असं सांगून तो रम्याच्या हातामध्ये देतो। तर तेव्हा रम्या थोडंसं घाबरतच फोन उचलते आणि आपल्या कानाला लावते। तर इकडून वसुंधरा सांगू लागते की अगं आपल्या घरात ना रोज ना काहीतरी नवीनच घडायला लागलेलं आहे रम्या। तर तेव्हा रम्या इकडून काय असं म्हणते तर पार्थ धक्क्यानेच रम्याकडे बघतो। तर तेव्हा आता रम्या थोडासा मूड चेंज करते आणि परत हळू आवाजात म्हणते की काय अगं काय बोलत आहेस ना तू, मला ऐकूच येत नाही अगं, आणि थांबा तू एक मिनिटं असं म्हणून ती आता तिथून उठते आणि बोलत बाहेर निघून जाते। आणि वसुंधराला विचारते हां बोल ग आता काय झालं। तर तेव्हा वसुंधरा म्हणते काय झालं म्हणजे काय, अगं अचानक ना काव्याला पार्थबद्दल एवढा उमाळा का आलाय ना कोणास ठाऊक, ती पार्थसाठी खिचडी करणार आहे माहिती आहे का असं तिने सांगितल्यानंतर इकडे रम्याला परत धक्का बसतो आणि ती काय असं म्हणते आणि आता हे काय आहे मध्येच असं तिला विचारते। तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं तेच तर काही कळत नाहीये ना रम्या, अगं इतक्या दिवस ना ती काव्या पार्थला खिचगंडीत सुद्धा धरत नव्हती ना धरत, पण आज अचानक इतकी कशी काय बदलली कोणास ठाऊक, आणि ती परत पार्थसाठी खिचडीच करणार नाहीये, डबा भरून ऑफिसमध्ये घेऊन सुद्धा येणार आहे माहिती का तुला, असं तिने सांगितल्यानंतर आता रम्याचा मात्र रागराग होऊ लागतो। आणि रम्या तर रागात म्हणते की अरे यार मध्येच काय होतं या काव्याला, आत्ता कुठे मला वाटत होतं की पार्थ माझा होईल माझ्या जवळ येईल आणि मध्येच असं काहीतरी होतं। तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं हो ग रम्या तीच तर खरी मेक आहे, आणि हे बघ आता नुसती बोलत बसू नकोस काहीतरी कर, काव्या डबा भरून केव्हाही पोहोचेल ऑफिसला। तर तेव्हा रम्या म्हणते येऊ देत तिला आई, मी ना तिची खिचडी पार्थपर्यंत पोहोचूच देणार नाही, तिची आणि पार्थची भेटच होऊ देणार नाही बघच तू। तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते तसंच कर, अगदी तसंच कर, पार्थ काव्याशी बोलत नाहीये ना या गोष्टीचा तो फायदा करून घे, कळलं का तुला। तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं हो मी इथं काय करायचं ते बघते, पण तुला सांगितलेलं काम विसरू नकोस ना तू, काव्याची रूम नीट चेक कर, चल बाय असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि त्यानंतर ती आतमध्ये निघून जाते। तर तेव्हा वसुंधरा सुद्धा इकडे तिकडे बघून तिथून निघून जाते। तर इकडे आतमध्ये गेल्यानंतर पार्थ रम्याला विचारतो की काय म्हणते वसू आत्या। तर तेव्हा रम्या म्हणते काही नाही, तिला ना काळजी वाटत होती म्हणून तिचा फोन आलेला होता, पाऊस पडतोय ना बाहेर तर म्हणाली जपून या, बाकी काही सुद्धा नाही, आणि तिचं वयच आहे ना काळजी करायचं नाही का। तर तेव्हा पार्थ हो असं म्हणत असतो। तर रम्या म्हणते की पण आपलं काय रे पार्थ, इतका छान पाऊस पडत असताना आपण तर मस्त छान फिरायला गेलं पाहिजे, अरे पावसात भिजलं पाहिजे, चल ना भिजायला जाऊ असं त्याला ती म्हणत असते। तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो मी कधी भिजतो का रम्या। तर तेव्हा रम्या त्याला म्हणते हो तू भिजत नाही पावसात कधी, पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच ना पार्थ, अरे पार्थ तू असे डोळे बंद करून हात उंच करून कुठलीही फिकीर न करता पावसात चिंब भिजून तरी बघ, तुला खूप छान वाटेल। तर तेव्हा पार्थ नाही नको असंच म्हणत असतो। तर तेव्हा आता रम्या त्याच्या जवळच जाते आणि त्याला हात लावून म्हणते की मग आपण दोघे मिळून भिजूयात ना, असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थ एकदा तिच्या हाताकडे बघतो आणि एक तिच्याकडे नजर टाकतो। तर त्यानंतर रम्या आपला हात थोडासा हळूवार मागे घेते आणि म्हणते की म्हणजे ना असं पावसात भिजल्यानंतर ना पार्थ गरम भजी खायची मजाच काहीतरी वेगळी आहे, चल ना जाऊया चल ना प्लीज। तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो मला खूप काम आहेत रम्या, प्लीज लिव्ह मी अलोन। तर तेव्हा रम्या त्याला म्हणते बरोबर ठीक आहे ओके, तुला पावसात भिजायचं नाही आहे ना, नो प्रॉब्लेम, ॲटलिस्ट अर्धा पाऊण तास काढून माझ्याबरोबर लंचला तरी चल, आणि हे बघ प्लीज आता नाही म्हणू नकोस, प्लीज माझ्यासाठी पार्थ एकदा हो म्हण, असं म्हणून ती सारखं प्लीज याला म्हणू लागते। तर तेव्हा पार्थ अखेर तिला बरं ठीक आहे असं म्हणतो। तर तेव्हा आता रम्या खूपच खुश होते आणि त्याला म्हणते थँक्यू सो मच पार्थ, आणि म्हणते की बरं मी आता एक काम करते, पटकन सगळी कामं संपवते आणि लगेचच निघूयात आपण ओके। तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो बरं ठीक आहे, तुझं झालं ना की माझ्या केबिनमध्ये ये, मी तुला तिथेच भेटतो। तर तेव्हा रम्या म्हणते बरं ठीक आहे चालेल असं म्हणून ती खूपच खुश होते। तर तेव्हा आता पार्थ तिथून उठतो आणि आपल्या केबिनमध्ये निघून जातो। तर त्यानंतर आता रम्या मनातल्या मनात बोलू लागते काव्या पार्थसाठी खिचडी घेऊन तू येशील खरी, पण तुला ना केबिन रिकामीच बघायला मिळेल, आणि तू जेव्हा इथं असशील ना तेव्हा तिथे आई ना तुझ्या रूममध्ये शिरून तुझं सिक्रेट शोधत असेल, आज आम्हाला नक्कीच कळेल की तुमच्यात नेमकं काय सुरू आहे ते। तर आता इकडे नेमकं वसुंधरा काव्या गेल्याचा फायदा घेऊन लगेचच तिच्या रूममध्ये शिरत असते। तर तेव्हा तिकडून आतमधून कल्पना चक्क दरवाजाच्या बाहेर येत असते। तर वसुंधरा आता तिला बघून तिच्यावरती ओरडते, तिला म्हणते तू इथं काय करत आहेस। तर कल्पना घाबरून तिला बोलू लागते की अहो आज ना सगळ्या रूमची साफसफाई करायला सांगितली होती ना, मग ही रूम आवरून तुमच्याच खोलीकडे येत होते मी, पण तुम्ही इथे काय करताय असं तिला विचारल्यानंतर वसुंधरा तिच्यावरती ओरडते, म्हणजे ती गडबडतच बोलू लागते, म्हणते की अगं ते ना असं ना या रूममध्ये ना थोडीशी हालचाल दिसली म्हणून कोण आहे ना ते बघायसाठी मी आलेले होते, आणि काय ग तुला कशाला हवेत नसत्या उचापत्या, काम कर तुझं, असं म्हणून ती आता तिथून परत निघून जाते। तर त्यानंतर
कल्पना परत दरवाजा लावून घेते आणि आतमध्ये साफसफाई करू लागते। तर वसुंधरा आता मनातल्या मनात म्हणते की अरे देवा, सतत कोणी ना कोणीतरी आडवं येतंय। इथे या कल्पनाने खोली अडवली आणि तिथे ती काव्या काय तर म्हणे खिचडी शिकते। अगं वसू, कसं होणार तुझं, असं म्हणून ती आता वैतागतच असते। तर मित्रांनो, आता इकडे आतमध्ये काव्या खिचडी करायला सुरुवात करते आणि मानिनी तिला खिचडी कशी करायची असते ते शिकवत असते। तर मानिनी तिला म्हणते कूट ना साबुदाण्यात बऱ्याच जणींना आधीच घालतात, पण मी ना जरा एक वाफ आली की मग घालते, मग ना म्हणजे जराशी खिचडी मोकळी होते, असं तिला सांगत असते। आणि त्यानंतर म्हणते की आता ना तू बटाटा घाल। तर तेव्हा काव्या अगदी मानिनी जशी काही सांगत असते तशी सर्व काही ती खिचडी बनवत असते आणि परत ती मध्येच मानिनीला विचारते जमते ना मला। तर तेव्हा मानिनी तिला म्हणते हो हो जमते तर, आणि म्हणते की आज ना माझ्या मदतीने करतेस, उद्या ना स्वतःची स्वतः करशील आणि कदाचित माझ्याही नकळत पार्थला डबाही घेऊन जाशील, असं ती बोलत असताना काव्या मात्र थोडीशी शांत होते। तर आता त्यानंतर मानिनी तिच्याकडे एक नजर टाकते आणि तिला झाकण ठेव असं सांगते आणि परत म्हणते की एक विचारू का तुला। तर तेव्हा काव्या तिला म्हणते अहो विचारा ना। तर मानिनी तिला म्हणते हे सगळं जे तू काही करत आहेस ना त्याने मला खूप आनंद झालेला आहे, म्हणजे माझी सून माझ्या लेकासाठी काहीतरी करते, मग आईला तर आनंद होणारच, पण मनात एक प्रश्न आहे, विचारला तर खरं खरं उत्तर देशील का। तर तेव्हा काव्या हो असं तिला म्हणते। तर मानिनी तिला एकदमच विचारते की प्रेमात पडलीस का पार्थच्या। तर असं तिने विचारल्यानंतर आता काव्याला धक्काच बसतो। तर काव्या तिला काय असं विचारते, तर मानिनी म्हणते प्रेमात, पार्थच्या प्रेमात पडली आहेस का, असं तिने विचारल्यानंतर आता काव्या थोडीशी गडबडूच लागते आणि तिला काय सांगावं असं काही कळतच नाही, कारण मुळात तिलाच काही माहीत नसतं की ती पार्थच्या प्रेमात पडली आहे का नाही पडली। तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंद निवासमध्ये मिस्टर आणि मिसेस महाजनी आलेले असतात। तर तेव्हा मिस्टर महाजन नंदिनीला विचारतात की तुम्ही जी योजना मांडलेली आहे ना कागदावरती ती तुम्हाला जमणार आहे का, असं ते विचारतात। तर तेव्हा नंदिनी त्यांना सांगतच असते, त्यांना म्हणते की ॲक्च्युली ना सर, असं ती बोलत असते इतक्यातच बाहेर जीवा येतो आणि तो तिथे उभा राहूनच त्याच्या हातामध्ये सर्व काही पाणीपुरीचं सामान असतं। जीवा तिथे उभा राहूनच म्हणतो की ॲक्च्युली ना सर, स्टाफ छोटा आहे पण नंदिनी मॅडम खूप मोठ्या आहेत। तर असं त्यानं बोलल्यानंतर नंदिनी मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागते। तर मित्रांनो, इकडे आता काव्या मात्र मानिनीला उत्तर देऊ लागते। तिला म्हणते की खूप चांगला आहे तुमचा मुलगा, गेला 1 महिना ना खूप त्रास झालेला आहे त्यांना माझ्यामुळे, आता ना माझ्याकडून अशा काही गोष्टी घडल्या पाहिजे ज्यामुळे ना त्यांना माझ्याकडून आनंद मिळाला पाहिजे, असं सर्व काही सांगून आता ती चक्क ऑफिसमध्ये पोहोचते। तर ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर ती आता बाहेर पार्थच्या केबिनच्या बाहेर दरवाजा वाजवते। तर तेव्हा पार्थ मागे न बघताच ये रम्या आतमध्ये ये असं म्हणतो। तर तेव्हा चक्क काव्या तिथून आतमध्ये येत असलेले बघून पार्थला तर धक्काच बसतो। तर काव्या एकदम टेचात आतमध्ये येते आणि त्याच्यासमोर डबा ठेवते। तर पार्थ मात्र अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये एकदम प्रेमाने तिच्याकडे बघत असतो आणि काव्यासुद्धा एकदम रोमॅन्टिक होऊन त्याच्याकडे बघत असते। तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा।